प्रश्न आला डायबिटीसचे पेशंट जे आहेत त्यांनी रक्तदान करावं का? कारण महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे रक्तदान केल्यानंतर 2 सेकंदाला एक रक्ताची पिशवी आपल्याला लागत आहे, ब्लिडिंग होते आहे आणि एक व्हॅल्यू गरज असताना त्याला रक्त मिळालेलं आहे आणि त्या रक्तदानाने त्याचं जीवनदान मिळाले. बघा, फायदे हे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला आहेत. हे कोणते फायदे आहेत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर अष्टेकर, डॉक्टर अष्टेकर्स डायबिटीस युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज एका अत्यंत वेगळ्या आणि अत्यंत महत्वाच्या विषयाविषयी आपल्या समोर माझं मनोगत मांडणार आहे आणि ते म्हणजे रक्तदान. रक्तदान मित्रांनो हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. दानात दान श्रेष्ठ कोणतं तर रक्तदान आहे. कारण रक्तदानामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळत आहे. रक्तदान डायबिटीस पेशंट्स मध्ये करावे का? मला असं बऱ्याचदा वाटतं, पेशंट म्हणतात मी डायबिटीसचा पेशंट आहे, मी रक्तदान करू का? याविषयी पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या. त्यासाठी पण मी आज तुमच्या समोर आलाय. रक्तदानासाठी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे आपण रक्तदानाच्या आकडेवारीकडे जाऊया. लक्षात घ्या मित्रांनो, रक्तदान जसं आपण आधीच सांगितलं हे जीवनदान आहे आणि भारताची जर सध्याची आकडेवारी आपण बघाल तर साधारणतः प्रत्येक 2 सेकंदाला एक रक्ताची पिशवी आपल्याला लागत आहे. साधारणतः वर्षाला 10 लाख रक्ताच्या पिशव्याची गरज किंवा तूट आपल्याला अजून अपेक्षित. म्हणजे करणारे रक्तदान किती आहेत आणि त्याची गरज किती, याला म्हणतात तूट. तर साधारणतः 10 लाख पिशव्यांच्या हा तुटवडा अजून सध्या आपल्याला आहे. अनेक असे फायदे हे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला आहेत. म्हणजे कोणते फायदे आहेत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला हे जर आपण जाणून घेणार तर सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे रक्तदान केल्यानंतर हृदयरोगाचा धोका कमी होतो, हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. हे फार महत्वाचे आहे. कारण रक्तदानामुळे काय, ह्या नवीन संशोधनामध्ये हे आढळून आलेलं आहे. तर रक्तदान करणारा व्यक्ती जर नियमित रक्तदान करत असेल तर त्याला हृदयरोगाचा संभव, त्याचा धोका कमी होतो. मित्रांनो, रक्तदान जेव्हा आपण करतो किंवा करायला जातो तेव्हा त्याच्या अनेक अशा ज्या महत्वाच्या तपासण्या आहेत त्या एकदम मोफत होतात. म्हणजे कुठलाही खर्च नाहीये आणि महत्वाच्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत या रक्तदान करताना केल्या जातात. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, रक्तदान केल्यानंतर जे आपले आयर्न लेवल्स आहेत, लोहाचे जे प्रमाण आहेत, हे बॅलन्स म्हणजे नियमित व्हायला मदत होते. एक्स्ट्रा जे आयर्न आहे, एक्स्ट्रा जे लोह आपल्या शरीरात असतं, तर या वाढलेल्या लोहाचा परिणाम हा आपल्या हृदयविकाराशी संबंधित असतो. म्हणजे वाढलेलं लोहाचं जर प्रमाण असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. अजून जी महत्वाची गोष्ट आढळून आलेली आहे की नियमित रक्तदान करणारा जो व्यक्ती आहे तो आनंदी असतो आणि स्ट्रेस, ताण तणाव कमी होण्यासाठी पण याची खूप मदत होते. त्यामुळे नियमित रक्तदानाने काय होईल तर ताण तणाव कमी होतो आणि माणूस सदैव आनंदी आणि प्रफुल्लित राहतो. आणखी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे की आता सध्या केसाच्या समस्या खूप जास्त वाढत आहेत. तरुणांमध्ये पण ते मी बघतोय तर खूप जास्त प्रमाणामध्ये केसांच्या समस्या येतात, केस गळत आहेत, केस वाढत नाहीयेत आणि त्याचे पण अनेक वेगळे कारण आहेत. पण एक पेपर पब्लिश झाला होता, त्याच्यामध्ये असं आढळलं की रक्तदान करणारा जो व्यक्ती आहे, जर नियमित रक्तदान आपण केलं तर हेअर रिजनरेशन, नवीन केसांची वाढ, हेअर फॉलिकलची नवीन वाढ ही पण आढळून आली आहे. म्हणजे रक्तदान केल्याने काय होईल तर केसांचं पुनर्जीवित करण्याला, रिजनरेशन करण्याला मदत होईल. त्याच्यामुळे विसरू नका मित्रांनो, रक्तदानाने केसांची पुन्हा एकदा चांगली वाढ होऊ शकते. रक्तदान एकदा केल्यानंतर साधारणतः 650 कॅलरीज वेस्ट होतात आणि या 650 कॅलरी वेस्ट केल्यामुळे थोडं वजन कमी होण्यासाठी पण मदत होते. तर या सगळ्या अशा अनेक फायदे आपल्याला रक्तदानाशी संबंधित बघायला मिळतात. मग रक्तदान कोणी करावं? साधारणतः असं बघण्यात आलेलं आहे तर 18 ते 65 वर्षाच्या वयोगटातल्या सर्व लोकांनी रक्तदान करता येतं. त्यांचं वजन कमीत कमी 45 किलोच्या वर आहे
त्यांना रक्तदान करता येतं. पुरुषांमध्ये साधारणतः दर 3 महिन्याला रक्तदान करता येतं. स्त्रियांमध्ये दर 4 महिन्याला रक्तदान करता येतं. जर हिमोग्लोबिनचं प्रमाण फार महत्वाची गोष्ट आहे. हिमोग्लोबिन साधारणतः 12.5 मिलीग्राम 12.5 12.5 मिलीग्रामच्या वर जर असेल तर पुरुषांना रक्तदान करता येतं. 13 मिलीग्रामच्या वर जर असेल तर स्त्रियांना रक्तदान करता येतं. अर्थातच रक्तदान करताना त्याचे पूर्वीचे सगळे आजार, कुठले आजार आहेत का नाही ह्याची पण चर्चा होणं गरजेचं आहे. पूर्व इतिहास, कुठे आजार होऊन गेलेला आहे का, मलेरिया होऊन गेलेला आहे का, वेगवेगळ्या प्रकारची विषाणू बाधा झालेली आहे का, हे पण ही मेडिकल हिस्ट्री रक्तदान करताना फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे रक्तदान करताना आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारूनच रक्तदान करावं आणि तिथे गेल्यानंतर पण जिथे तुम्ही ब्लड बँकेत जाणार आहात तेव्हा पण आपली हिस्ट्री त्यांना सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आता महत्वाचा प्रश्न आला, डायबिटीसचे पेशंट जे आहेत त्यांनी रक्तदान करावं का नाही. कारण आता डायबिटीसची एवढी संख्या वाढलेली आहे आणि बऱ्याच तरुण मधुमेहांना किंवा ज्यांचं मधुमेह नियंत्रणामध्ये त्यांना वाटतं की मी रक्तदान करावं असं वाटतं. शास्त्रोक्त माहिती अशी आहे की टाईप 2 जर डायबिटीस असेल, प्रकार 2चा जो मधुमेह आहे त्यांना रक्तदान बिलकुल करता येतं. जे औषधांवरती आहेत, ज्यांचं HbA1c कंट्रोलमध्ये आहे, उपाशीपोटी साधारणतः 100-110 शुगर आहे, जेवणानंतर 140-160च्या रेंजमध्ये शुगर आहे, HbA1c 7% खाली आहे, तर मित्रांनो प्रकार 2चा मधुमेह टाईप 2 डायबिटीस आपल्याला रक्तदान करता येतं. पण प्रकार 2च्या मधुमेहामध्ये जर पेशंट हा इन्सुलिनवर असेल तर मला असं वाटतंय की आपण ते रक्तदान करू नये. टाईप 1 डायबिटीस जो आहे, प्रकार 1चा जो मधुमेह आहे, ज्यांना नेहमी म्हणजे आपल्या डायबिटीसच्या कंट्रोलसाठी इन्सुलिनवर अवलंबून राहावं लागतं, त्यांनी रक्तदान करू नये असा नियम आहे. म्हणजे काय, तर प्रकार 2चा कंट्रोल डायबिटीस आहे त्यांना रक्तदान जरूर करता येतं. अर्थात त्यांनी त्यांच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून विचारून त्यांची रिसेंट रिपोर्ट्स घेऊन आणि मग त्यांनी रक्तदान करावं हे मला असं वाटतं. रक्तदानाने काय होणार आहे तर एकाचं आयुष्य जीवनदान त्याला मिळणार आहे. कुठे ऍक्सिडेंट मध्ये आहे किंवा कुठल्या क्लिनिकल इमर्जन्सीज मध्ये आहे, ब्लिडिंग होते आहे आणि एक व्हॅल्युएबल योग्य वेळी अत्यंत गरज असताना त्याला रक्त मिळालेलं आहे आणि त्या रक्तदानाने त्याचं जीवनदान मिळणार आहे. हृदयरोगाविषयी आहे, ताणतणाव कमी होतो, लोहाचं पातळी नियंत्रण राहिल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, कॅलरी बर्नआउट होतो, केसाचं हेअर जनरेशन, केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला या रक्तदानाने मिळतात. रक्तदानाविषयी तुम्हाला काही जरी शंका असतील तर पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओच्या शेवटी कॉमेंट्स मध्ये जरूर लिहा. त्या कॉमेंट्स मध्ये आपण त्याचं शंकेचं निरासन करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला आणखी कोणते विषय पुढच्या व्हिडिओ मधून हवे आहेत ते पण मला सांगा, जेणेकरून मी त्या विषयाच्या अनुरूप पुन्हा एकदा मधुमेहाशी निगडीत एक महत्वाचा प्रश्न एखादा घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करेन. या डॉक्टर आष्टेकर्स डायबिटीस YouTube चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आणि या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सोप्या शब्दातली माहिती जाईल. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.